दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये गोदावरी इम्पॅक्ट इन्व्हेस्टमेंट कॉन्क्लेव्हचं आयोजन करण्यात आलं। स्टार्टअप्स आणि उद्योजकांनी सामाजिक सेवाधारित उपक्रमांमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केलं आहे। नाशिक जिल्हा प्रशासन, CSR बॉक्स आणि कुंभेथॉन इनोव्हेशन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं गोदावरी इम्पॅक्ट इन्व्हेस्टमेंट कॉन्क्लेव्हचं आयोजन ताज गेटवे हॉटेल इथं करण्यात आलं। शाश्वत विकासासाठी नवकल्पकता, भागीदारी आणि गुंतवणूक वाढवणं हा या परिषदेचा मुख्य उद्देश होता। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितलंय की प्रयागराज येथील कुंभमेळा आणि नाशिक त्र्यंबकेश्वर येथील कुंभमेळा यामध्ये भौगोलिक तसंच व्यवस्थापनाच्या दृष्टीनं मोठा फरक आहे। प्रयागराज इथं कुंभमेळा नदी किनारी असतो, तर नाशिकमधील कुंभमेळा दोन शहरांमध्ये आणि मध्यवर्ती भागात भरतो। त्यामुळे पर्यावरण, आरोग्य, नागरी सुविधा आणि व्यवस्थापन यासाठी विशेष नियोजन आवश्यक आहे। स्टार्टअप्स आणि इनोव्हेटर्ससाठी ही मोठी संधी असून भाविकांना सुलभ सेवा देताना उद्योजकताला चालना देण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे। या परिषदेत महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीकांत पाटील, DIGO ग्लोबल डायरेक्टर जेम्स आशल आणि CSR बॉक्सचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी भौमिक शाह उपस्थित होते। परिषदेदरम्यान जलव्यवस्थापन, हवामान, लवचिक शेती, MSME वाढ आणि प्रभावचलित गुंतवणूक यासारख्या विषयांवर गोलमेज चर्चा आयोजित करण्यात आली। कार्यक्रमात शाश्वत विकासाशी संबंधित समस्यांवर उपाय शोधण्यासाठी हॅकेथॉन आयोजित करण्यात आला। अंतिम विजेत्यांचा गौरव करण्यात आला। स्टार्टअप्स एक्स्पो अंतर्गत पर्यावरण संवर्धन, कृषी नवकल्पना, शहरी व्यवस्थापन आणि सार्वजनिक सेवा तंत्रज्ञान क्षेत्रातील 30हून अधिक स्टार्टअप्सना आपले प्रकल्प सादर करण्याची संधी मिळाली। कार्यक्रमस्थळी विविध स्टार्टअप्सचे स्टॉल उभारण्यात आले होते। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि मान्यवरांनी स्टॉल्सला भेटी देऊन नाविन्यपूर्ण संकल्पनांची माहिती घेतली, तसंच कौतुक केलं। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सामाजिक विकास आणि उद्योजकता यांचा संगम घडवणारा हा उपक्रम नाशिकच्या शाश्वत विकासाला चालना देणारा ठरणार आहे। न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक।